झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तसंच त्यांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी आज विविध शाळा कॉलेजात शिक्षक सोशल नेटवर्किंगचा वापर करतायत। त्यासाठी खास वेब पेज तयार केलं जातं। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। चांगल्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या वेब पेजेसवर काही खोडकर विद्यार्थ्यांनी आता आपली दहशत निर्माण केली आहे। शिक्षकांविषयी ते असभ्य भाषेत छेरेबाजी करतात, अश्लील फोटो हे वेब पेजेसवर टाकतात। त्यामुळे शिक्षकांची अँग्री बर्डच्या सावजाप्रमाणे अवस्था झाली आहे। आणि यावरच आहे आजचा प्राईम वॉच, फेसबुकचे अँग्री बर्ड्स। कन्फेशन वेब पेजेस एक नवीन वादग्रस्त ठरलेला हा प्रकार। सोशल नेटवर्किंग साइट्सवर विद्यार्थ्यांनी केलेल्या कमेंट्स, मानहानिकारक शेरेबाजी आणि फोटोग्राफ्स यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय आणि या वेब पेजच्या माध्यमातून होत असलेली बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे। फेसबुकवर आता किशोरवयीनच काय तर लहान मुलांचीही नियमबाह्य अकाउंट असतात। त्यामुळे शिक्षकांवरील शेरेबाजीचा परिणाम हा त्यांच्यावरही भविष्यात होऊ शकतो। त्यामुळे हे सारं प्रकरण आता गंभीर बनत चाललंय। आजच्या इंटरनेटच्या युगात मुलांना समाज कार्याचं शिक्षण देण्यासाठी तसंच त्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी शाळा कॉलेजात इंटरनेट वेब पेज तयार केलं जातं। तसंच ते वेब पेज शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळलं जातं। विद्यार्थी त्या वेब पेजवर आपले प्रश्न मांडतात आणि शिक्षक त्याची उत्तरं देतात। मुलांच्या समस्यांचं निराकरण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सुरू केलेला हा प्रयोग सुरुवातीला यशस्वी झाला, मात्र काही दिवसातच यामध्ये एंट्री घेतलीये अँग्री बर्डनं। फेसबुकचे अँग्री बर्ड्स शिक्षकांना केलंय टार्गेट। मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका उमा ढेरे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कन्फेशन पेज बनवलं। पण काही दिवसानंतर या पेजवर अशी काही कमेंट्स आणि फोटो यायला सुरुवात झाली की समस्या राहिल्या बाजूला आणि हे वेब पेज एक मोठी समस्या बनली। वीकनेस है या जो भी पॉइंट है, खुशी है, वो अगर शेयर करने वाली बातें होती तो उसमें कोई एतराज नहीं था, मगर गंदी गालियां, गंदी गंदी बातें, इससे जो अच्छे बच्चे उन पर असर हो रहा है, इसीलिए कि ये साइट बंद हो जाए। सुरुवातीला शिक्षकांनी वेब पेज वरील ते कमेंट, फोटो हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण दिवसेंदिवस फोटो अपलोड होत गेले आणि कमेंट्स वाढतच गेल्या। ज्या चांगल्या कारणासाठी ते वेब पेज तयार करण्यात आलं होतं त्याचा उद्देश पडला बाजूला आणि सुरू झाली ती बदनामी। कारण उद्देश बाजूला जाऊन बदनामी करण्याचं ठिकाण असं याचं स्वरूप पार बदलून गेलं। इनोसेंट बच्चे, उन्हें मालूम नहीं हम लोग क्या गलती कर रहे हैं। मुंबईच नाही, महाराष्ट्रातल्या अनेक शाळा कॉलेजेसमध्ये ही फेसबुकवर कन्फेशन पेज ओपन करण्यात आली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बदनामीच्या घटना वाढतच चालल्या आहेत। शैक्षणिक समस्या मांडण्याऐवजी बनावट मेल आयडी तयार करून चुकीच्या कमेंट टाकण्याचं काम सर्रास सुरू आहे। या सगळ्याचा लहान मुलांवर फार चुकीच्या पद्धतीनं परिणाम होतोय। अच्छे लोग करना चाहते अच्छे कमेंट्स लिखते हैं, पर कोई बुरे लोग गंदे कमेंट्स लिखते हैं, गाली लिखते हैं। अच्छे लोग अपने अपने फीलिंग्स लिखते हैं। लहान पण गंभीर बनलेल्या विषयावर आम्ही सिनियर क्लासेसच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली, तेव्हा त्यांनी कबुली दिली त्यांना असं करायचं नसतं, पण असं घडतंय हे त्यांच्याच बोलण्यातून उघड झालंय। अपना फ्रस्ट्रेशन निकालते हैं और कुछ नहीं, भड़ास जो बोलो आप, मन की भड़ास निकालते और कुछ नहीं होता। आणि म्हणूनच शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। त्यांच्यावर भविष्यात बंदी येईलही, पण आता गरज आहे ती केवळ सरकारनंच नाही तर सगळ्यांनीच यावर नियंत्रण आणण्याची। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।